युती सरकारनं शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट दिलेलं आहे। 14 खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे। ज्वारी, बाजरी, मका, तांदूळ, नाचणी आणि कापसाच्या MSP मध्ये वाढ करण्यात आलेली आहे। 2024-25 वर्षासाठी 14 पिकांच्या MSP वाढीला मंजुरी देण्यात आलेली आहे। खरीफ सीजन के लिए 14 क्रॉप्स पे मिनिमम सपोर्ट प्राइस आज कैबिनेट ने अप्रूव किया है। जो MSP डिक्लेयर हुई है वो है धान। सबसे पहले धान का नया MSP पैडी का नया MSP खरीफ के लिए 2,300 रुपीज डिक्लेयर किया गया है, विच इज 117 रुपीज इंक्रीमेंट ओवर द प्रीवियस MSP। आणि याच विषयी आपण अधिक माहिती घेऊया। प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत। शिवाजी, मोदी सरकारनं सत्तेमध्ये येताच, NDA सरकार खरं तर असं म्हणूया सत्तेमध्ये येतात शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट देण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती हा महत्त्वाचा निर्णय। शेतकऱ्यांना जे MSP ची घोषणा झालेली आहे ती आतापर्यंत स्वामीनाथन आयोगाच्या पद्धतीने शेतकरी नेते करताना पाहायला मिळतात, मात्र त्या पद्धतीने आपल्याला झालेलं नाही असं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे धानाची किंमत 117 रुपयाने वाढलेली आहे, ती 2,300 रुपये झालेली आहे। तूर डाळीची किंमत ही सगळ्यात मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे 550 रुपये झालेली आहे। बाकी ज्या किमती आहेत त्याचा जर आपण विचार केला, खास करून महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर कापसाचा दर हा 2 प्रकारचा आहे। उत्तम प्रकारच्याला 7,521 तर नवीन, आणि जर जो मध्यम स्वरूपाचा आहे तर 7,121 अशा पद्धतीने हे दर देण्यात आलेले आहेत। मात्र शेतमाल जो खराब होतो त्या दृष्टिकोनातून सहकारी तत्वावरती 2 लाख नवीन गोदामं तयार करणार असल्याची घोषणा या ठिकाणी केंद्रीय मंत्र्यांनी केलेली आहे। आणि MSP पिकाच्या किमतीचा बरोबर, त्यामुळे आपल्या निर्णयांमधनं NDA सरकारकडनं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न। धन्यवाद शिवाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। पुढे जाऊ।